मुळात ज्या ऐतिहासिक वास्तू असतात ह्या पुढच्या पिढ्यांना तुमच्या प्रेरणा देत असतात आणि आपला प्रेरणाच नको असेल तर मग हे काही खरं नाही. आमचं पुतळ्याला विरोध नाही किंवा कुठल्या गोष्टी आमचा विरोध होता, फक्त वेस पाडू नये या गोष्टी. हे माळीवाडा वेस म्हणजे हे आमचं नाक आहे, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. त्यांना माळीवाडा नाव पुसण्याचा अड्डा हवा, परंतु तो हायकोर्टानं आणून पाडला. कोर्टाने स्थगिती दिली. ज्यांनी फार नगरपालिकेमध्ये ठराव करण्यापर्यंत गेले होते त्यांना ही फार मोठी चपराक आहे. नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं आय लव्ह नगर न्यूज मध्ये स्वागत. प्रेक्षको, अहिल्यानगरची माळीवाडा वेस ही शहराचा ऐतिहासिक वारसा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हीच वेस पाडण्याची मागणी अनेक राजकीय पक्ष आणि विविध संघटनांकडून केली जात होती. मात्र या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि या वेशेचं संरक्षण आणि संवर्धन तसे सुशोभीकरण करण्याचे आदेश खंडपीठाने दिलेले आहेत. याचबद्दल अहिल्यानगर मधील काही नगरसेवकांना नेमकं काय वाटतंय, त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. चला तर मग त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत इतिहासप्रेमी बहिरनाथ वाकळे आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय सांगाल सर, सध्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे माळीवाडा वेस पाडण्यासाठी? सर्वात महत्वाचं यामध्ये गोष्ट अशी आहे की आमचे जे सिनियर सहकारी होते भूषणजी देशमुख यांना ही आदरांजली आहे. मुळात त्यांनी शहरातील दिल्ली गेट वेस, माळीवाडा वेस आणि ऐतिहासिक वास्तू जतन कराव्यात ही त्यांची भूमिका होती, आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तर ते गेल्यानंतर तर ही जी निकाल दिलेला आहे कोर्टाने, तर तो निकाल म्हणजे त्यांना आदरांजली. मुळात ज्या ऐतिहासिक वास्तू असतात ह्या पुढच्या पिढ्यांना तुमच्या प्रेरणा देत असतात आणि आपला प्रेरणाच नको असेल तर मग हे काही खरं नाही. तर न्यायालयाने ही चांगली चपराक दिलेली आहे. आपण शहरातले इतरही वास्तू या निमित्ताने जपल्या पाहिजेत आणि महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करायचंच आहे. ते आमच्या सहकार्याने सांगितले बहुते वाड्या पार्क मध्ये जागा आहे. परंतु दुसरी एक गोष्ट अशी आहे की स्मारक मूर्त्या ह्या उभ्याच राहिल्या पाहिजे, पुतळ्या उभ्याच राहिल्या पाहिजे. त्याचसोबत महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले समग्र वाङ्मय आणि सावित्रीबाई समग्र वाङ्मय हे जे दोन पुस्तकं आहेत, जे फुलेंचं साहित्य आहे, तर मी आमच्या नगरसेवकांनाही विनंती करेन की तुमच्या निधीमधून भले 5-5 हजाराच्या निधीमधून शासनाकडून महात्मा फुले साहित्य, महात्मा फुले समग्र वाङ्मय आणि सावित्रीबाई समग्र हे विकत घेऊन आपापल्या वार्डात वाटलं पाहिजे. तर हे एक स्मारक होणार आहे, म्हणजे हे साहित्यिक स्मारक असणार आहे. तर याचं स्वागत केलेलं आहे नगरकरांनी. आपल्यासोबत नगरसेवक बाळासाहेब बोराटे देखील आहेत. काय सांगाल सर, आज न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे माळीवाडा वेस पाडण्याला? नाही, मुळात वेस पाडणं हा विषय चुकीचा आला होता लोकांपुढे. काही गरज नसताना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभा करायला मीच 2022 साली पत्र दिलेलं आहे आणि त्याच्या आधारावरच ते महानगरपालिकेत त्या पूर्णाकृती पुतळ्याला मंजुरी भेटलेली. आमचं पुतळ्याला विरोध नाही किंवा कुठल्या गोष्टी, आमचा विरोध होता फक्त वेस पाडू नये या गोष्टीला. आणि त्याच्या आधारावर आम्ही आमचे सहकारी नगरसेवक दत्ताजी कावरे यांनी माननीय उच्च न्यायालयात PIL दाखल केली आणि त्याचा काल निकाल लागलेला आहे की त्यांनी स्थगिती दिलेली. त्यांनी कोर्टाने त्याच्यामध्ये निरीक्षणामध्ये हे म्हणलेलं आहे की त्याच्यामध्ये जे आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट दिल्ली यांनी वेळोवेळी जो पत्रव्यवहार केलेला आहे आणि ही सगळ्यात जुनी वास्तू आहे, त्याचं जतन करा असं कलेक्टर आणि माननीय आयुक्त यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ती कारवाई करतील. आता आमचं एवढंच म्हणणं की या ठिकाणी जो पूर्णाकृती पुतळा होणार आहे तर त्यासाठी आम्ही देखील पाठपुरावा केला. आम्ही मागच्या आठवड्यातच संभाजी कदम, आम्ही सगळे नगरसेवक माननीय एकनाथजी शिंदे यांना निवेदन दिलेलं आहे. आता येणाऱ्या काळात आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांची भेट घेणार आहे, कारण त्या जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री आहेत आणि सर्व जागा देण्याचे अधिकार हे पालकमंत्र्यांचे आहे. त्याच्यामुळे त्यांची भेट घेणार आहे आणि त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न राहणार आहे आमचे. आपल्यासोबत नगरसेवक दत्ता कावरे देखील आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय सांगाल, तुम्ही स्वतः अपील केलं होतं आणि आज हा निर्णय येतोय? विषय असा आहे की आम्ही माळीवाडाकर आहेत, म्हणजे आम्ही इथं स्थानिक रहिवासी आहोत आणि हे माळीवाडा वेस म्हणजे हे आमचं नाक आहे, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. काही लोकांनी त्याला पाडायचा प्रयत्न केला होता. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला आमचा विरोध नाहीये. त्यांचं स्मारक मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे ह्या मताचेच आम्ही आहोत, पण वेस पाडायला आमचा विरोध होता. तर हा विषय काय झालं की महानगरपालिका प्रशासन पण वेस पाडायच्या बाजूनी प्रयत्न करत होतं, त्याच्यामुळं आम्हाला हायकोर्टात जावं लागलं आणि हायकोर्टाने आम्हाला मोठा दिलासा दिलेला आहे आणि माळीवाडा वेस पाडू नये, तिचं संरक्षण करण्यात यावं असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे. मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की PIL दाखल करताना हायकोर्ट इतक्या सहजासहजी PIL दाखल करून घेत नाही.
त्यांना ते त्या PIL कडे संशयाच्या नजरेने पाहतात की याच्या पाठीमागे त्यांचा काय हेतू आहे. पण आमचा हेतू अत्यंत साफ होता. आमचा हेतू फक्त एवढाच होता की माळीवाडा वेस पडली नाही पाहिजे, आमचं नाक शाबूत राहिलं पाहिजे. त्यासाठी मी माननीय हायकोर्टाला धन्यवाद देतो आणि आमचे जे वकील साहेब आहेत की नारायण नरवडे यांनी त्याच्यासाठी जे आर्ग्युमेंट केलं त्यांना बी मी धन्यवाद देतो. आता ही स्थगिती तात्पुरती असेल की कायमची असेल? कायमची आहे, कायमची स्थगिती. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे आहेत. सर, काय सांगाल? आज माळीवाडा वेस पाडण्याला स्थगिती दिलेली आहे, मात्र हा जो वेस पाडण्याचा अट्टास होता हा सत्ताधाऱ्यांचाच बऱ्यापैकी होता. सत्ताधाऱ्यांना मी जसं मागापासून बोलत आलो की त्यांना माळीवाडा नाव पुसण्याचा अड्डा होता, परंतु तो हायकोर्टानं आणून पाडला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं नाव पुढं करून जे राजकारण करण्यात आलं ते खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंना सुद्धा पटलं नाही. त्यांच्या आशीर्वादानेच हा निर्णय लागला आणि ती माळीवाडा वेस वाचली. महात्मा फुलेंना सुद्धा माळीवाडा वेसीमध्येच बसायचं होतं, हे याच्यावरून सिद्ध झालं. काय सांगाल? आज माळीवाडा वेस पाडण्याच्या निर्णयाला कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. कोर्टाने स्थगिती दिली. ज्यांनी फार नगरपालिकेमध्ये ठराव करण्यापर्यंत गेले होते त्यांना ही फार मोठी चपराक आहे. ह्या विषयामध्ये गांभीर्याने आम्ही सातत्याने सांगत होतो की वेस ही वाचली पाहिजे. या शहराचं ऐतिहासिक पण हे राहिलं तरच ऐतिहासिक शहर म्हणावं लागत, नाही तर बाकीच्या शहरासारखं याची एक वेगळी ओळख आहे आणि ती ओळख पुसण्याचा प्रकार कुणी करू नये उद्याच्या काळात. आणि ज्यांनी कुणी प्रकार केला होता त्यांना आता त्यांना मोठी चपराक दिलेली आहे. आणि महात्मा फुले सावित्रीबाईंचा फुलेचा पुतळा तो होणारच आहे, पण त्यांचं स्मारक हे वाड्या पार्कच्या जवळच्या जागेमध्ये आम्ही जी मागणी केलेली तिथं व्हावं आणि तिथं ज्ञानदानाचं कार्यक्रम म्हणजे काम व्हावं, याच्यासाठी आम्ही उद्याच्या काळात प्रयत्न राहील.